मित्रांनो, मी राहुल सर। आज आपण चालू घडामोडीमध्ये काही घटक बघणार आहोत, जसं समान नागरी कायदा काय आहे, बरोबर आहे काय म्हटलं मी, समान नागरी कायदा। ठीक आहे, तर आता बघा मित्रांनो, आपल्या बॅचेसवर UPSC MPSC सर्व बॅचेसवर 23 मे पर्यंत 50% डिस्काउंट चालू आहे। किती पर्सेंट? 50% डिस्काउंट। ठीक आहे, तर बघा आता आपण याच्यामध्ये पहिलं जे काही बघणार आहोत, समान नागरी कायदा। कोणता मित्रांनो? समान नागरी कायदा। आता बघा मित्रांनो, हा समान नागरी कायदा जो काही असेल, बरोबर आहे की आपली जेव्हा राज्यघटना लागू झाली, काय म्हटलं मी, आपली राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला काय झाली मित्रांनो, लागू झाली, बरोबर आहे। आणि त्याच्यामध्ये एक राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, बरोबर आहे, हा एक आपल्या याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, भाग आहे। ठीक आहे, आणि याच्यामध्ये कलम 44, काय म्हटलं मी मित्रांनो, कलम 44। तर हे जे काय कलम 44 असेल, तर कलम 44 मध्ये दिलेलं आहे समान नागरी कायदा। काय दिलेलं आहे? समान नागरी कायदा। समान नागरी कायदा म्हणजे काय मित्रांनो, सर्वांसाठी एकच कायदा राहणार। काय राहणार? सर्वांसाठी एकच कायदा राहणार। मग आता बघा की हा कायदा चर्चेमध्ये का बरं आहे? काय म्हटलं मित्रांनो, हा जो काही कायदा आहे, हा कायदा चर्चेमध्ये का बरं आहे? तर चर्चेमध्ये राहायचं रिझन आहे मित्रांनो, सध्या उत्तराखंडमध्ये, काय म्हटलं मी, उत्तराखंडमध्ये हा कायदा काय केलेला आहे, लागू केलेला आहे। काय केला? हा कायदा लागू केला। तर आता बघा स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतर, मग आता भारताला 15 ऑगस्ट, कधी? 15 ऑगस्ट 1947 ला काय मिळालं? इथं भारत आपला काय झाला? स्वतंत्र झाला। काय झाला मित्रांनो? स्वातंत्र्य झाला। तर त्याच्या अगोदर काय म्हटलं, बिफोर, म्हणजे अगोदर गोवा इथं काय होतं, तुमचा समान नागरी कायदा लागू होता। काय म्हटलं मी, गोवा, बरोबर आहे। आणि गोव्याला हे जे काही लागू केलं होतं, हा केला होता पोर्तुगीजांनी। कोणी लागू केला होता मित्रांनो? पोर्तुगीजांनी, बरोबर आहे। म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर, काय म्हटलं, याच्या अगोदर म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर फक्त गोव्यामध्येच काय होतं, तुमचा समान नागरी कायदा होता, बरोबर। मग आता बघा 15 ऑगस्ट 1947च्या नंतर फक्त उत्तराखंडमध्ये झाला। म्हणजे स्वातंत्र्यानंतर, काय म्हटलं मी, स्वातंत्र्यानंतर लागू केलेलं पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो? उत्तराखंड। लक्षात ठेवायचं, हा प्रश्न MPSC विचारू शकते की स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये सर्वप्रथम लागू झालेला समान नागरी कायदा, ठीक आहे, तर हे आहे मित्रांनो उत्तराखंड। कोणतं आहे मित्रांनो? उत्तराखंड हे जे काही राज्य असेल हे होतं। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं? समान नागरी कायदा क्लिअर? हां, आता बघा समोर, आता जे काही भारताचं सुप्रीम कोर्ट असेल, काय असेल? भारताचं सुप्रीम कोर्ट। तर भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेला 75 वर्षे काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे। किती वर्ष मित्रांनो? 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। म्हणजे जे काही आपलं सर्वोच्च न्यायालय असेल, काय असेल? सर्वोच्च न्यायालय। तर ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष काय झालेले आहे? पूर्ण झालेले आहे। म्हणजे हीरक महोत्सव आहे। काय मित्रांनो? हीरक महोत्सव। काय? हीरक महोत्सव। मग आता मित्रांनो एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला की भारताचं जे काही सुप्रीम कोर्ट आहे, काय म्हटलं? भारताचं सुप्रीम कोर्ट। मग भारताचं सुप्रीम कोर्टाची जे काही स्थापना हे कधी झाली? तर बघा मग कुठे वा, तर सर्वोच्च न्यायालयाची जी काही स्थापना झालेली आहे ती झालेली आहे 28 जानेवारी 1950 ला। कधी झाली? 28 जानेवारी 1950 ला स्थापना झाली मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची। आणि सर्वोच्च न्यायालयाचा सध्याचा एक निर्णय तुम्हाला माहिती असेल, तो म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड। कोणता मित्रांनो? इलेक्टोरल बॉन्ड। हा जो काही असेल तर हे थोडंसं बघून घ्या। तर 28 जानेवारी, बरोबर। तर मग मित्रांनो बघा, ह्या सुप्रीम कोर्टाची जी काही आपली पार्श्वभूमी तयार झाली तर ते अशी झाली, 1935 ला जो काही कायदा होता 1935चा ॲक्ट, बरोबर आहे, त्याच्यामध्ये फेडरल कोर्टची काय झाली होती? रिकमेंडमेंट केली होती। फेडरल कोर्ट काय करायचं? स्थापन करायचं। आणि त्या फेडरल कोर्टची स्थापना आपण 28 जानेवारी 1950 ला कोणी घेतली? सुप्रीम कोर्टाने घेतली। कोणी घेतली मित्रांनो? सुप्रीम कोर्टाने त्याची स्थापना
म्हणजे जागा घेतली. फेडरल कोर्टची जागा कोणी घेतली? सुप्रीम कोर्टानं. कधी घेतली? 28 जानेवारी 1950ला घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर परत बघा, एक परत जो काही आपला डिस्कस म्हणजे सध्या चिता संवर्धन, बरोबर आहे. ह्या चित्याचं आपल्याला संवर्धन करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण हे जे काही चिते आणलेले होते, बरोबर आहे, तर हे आणलं होतं आपण कुनो, बरोबर आहे. कुनोमध्ये आणलं, हे MP मध्ये. आणि हे जे काही चिते आणलेले होते आपण, हे आणले होते नामिबिया. कुठून आणले मित्रांनो? नामिबिया. ठीक आहे. आणि हे जे काही चिते असेल हे भारतातून 1952ला नामशेष झाले. काय झाले? नामशेष झाले म्हणजे नष्ट झाले. तर पुन्हा आपल्याला संवर्धन करायचं, तर आपण गेल्या वर्षी चिते आणले होते, ते नामिबिया म्हणून आणलं होतं, ते आणलं होतं कुनो. मग आता बघा मित्रांनो, आता आपण परत तिसरी तुकडी आणणार आहोत. कशाची? चितेची. तर हे जे काही चिते आपण नेणार आहोत ना मित्रांनो, तर हे आता नेणार आहोत आपण गांधीसागर. कुठे संवर्धन करणार आहोत आपण? गांधीसागरला. कुठे? जे काही गांधीसागर असेल ते गांधीसागर. ते मित्रांनो गांधीसागर येते तुमचं गुजरातमध्ये. कुठे? ते गुजरातमध्ये. ठीक आहे. पण आपल्या सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? सुप्रीम कोर्टानं याच्यासाठी एक काय केलेलं होतं? अभयारण्याचं नाव सजेस्ट केलेलं होतं. त्याचं नाव होतं मित्रांनो मुकुंदा व्याघ्र प्रकल्प. कोणतं? मुकुंदा व्याघ्र प्रकल्प. हे होतं मित्रांनो राजस्थानमध्ये. कोणतं होतं? राजस्थानमध्ये. ठीक आहे. तर जे काही आपलं राजस्थान असेल त्या राजस्थानमध्ये. तर पण जे काही आपलं केंद्र सरकार असेल तर केंद्र सरकारनं याला काय दिलेलं आहे? नकार दिलेला आहे. आणि आता आपण हे डेव्हलप करत आहोत मित्रांनो. कोणतं? गांधीसागर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एक मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. मला सांगा, जगातील पहिली हवेतली टॅक्सी सुरू करणारं शहर कोणतं? काय म्हटलं मी? जगातील हवेतली टॅक्सी चालू करणारं पहिलं जे काही शहर असेल तर ते आहे दुबई. कोणतं आहे मित्रांनो? दुबई आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर बघा, जातीय सर्वेक्षण, बरोबर आहे, ते तुम्ही बघितलं असेल की जातनिहाय जनगणना करा, बरोबर आहे. तर जातनिहाय जनगणना करणारं पहिलं राज्य, काय म्हटलं मी? जातनिहाय जनगणना करणारं पहिलं राज्य. तर पहिलं राज्य होतं मित्रांनो आपलं बिहार. कोणतं होतं आपलं? बिहार. आपले जे काही नितीश कुमार असेल त्या नितीश कुमारनं केले. आणि दुसरं राज्य आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. कोणतं आहे? आंध्र प्रदेश. ही असं म्हटलं जाते की भारतामध्ये SC प्लस ST प्लस OBC यांची पॉप्युलेशन मित्रांनो 73% आहे. किती टक्के आहे? 73%. तर एवढा आपल्याला हिस्सा भेटत नाही, बरोबर आहे. तर म्हणून आपलं जे काही जातीनिहाय जनगणना जर केली तर आपल्याला भरपूर काही गोष्टी माहिती पडणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, थलपती विजय, काय म्हटलं मी? थलपती विजयनं एक त्यांचा पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव आहे तमिलंगा वेत्री कळगम. कोणता पक्ष आहे? तमिलंगा वेत्री कळगम हा काय पक्ष आहे. ठीक आहे. नंतर बघा, 19वी नॉन अलाइनमेंट मुवमेंटची जे काही परिषद झाली ते परिषद झाली मित्रांनो युगांडा. कुठं झाली? युगांडामध्ये. कितवी? 19वी. ठीक आहे. तर हे नॉन अलाइनमेंट मुवमेंट जे काय मित्रांनो ते काय करा, थोडं वाचा, कारण की याच्यावर प्रश्न विचारते. कारण की जेव्हा हे नॉन अलाइनमेंट मुवमेंट आपण काय केली? स्थापन केली, बरोबर आहे, तेव्हा जगामध्ये कोल्ड वॉर चालू होतं. का होतं चालू? कोल्ड वॉर चालू होतं. ठीक आहे. तर हे मी कोल्ड वॉरवर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार मित्रांनो. जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि परत एकदा सांगतो, सर्व बॅचेसवर 50% डिस्काउंट चालू आहे. त्याची लास्ट डेट आहे मित्रांनो 23 मे. कोणती आहे? 23 मे. ठीक आहे. ओके, बाय बाय.